सेनाधीश परमेश्वर पिता तुला धन्यवाद देतो की मंडळी तुझी आहे आणि या मंडळीचा मस्तक तू आहेस प्रभू. आम्ही शून्य होऊन तुझ्यासाठी आलो कारण सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये आहे प्रभू येशू. यावेळेस मी स्वतःला तुझ्या पवित्र हातात देतो. माझ्या ओठामुखाचा जिभेचा मला बुद्धीचा ताबा घे, कब्जा घे. जसं बोलावं पवित्र आत्मा मला बोलण्यासाठी मदत कर, मार्गदर्शन कर आणि माझ्याद्वारे तुझा महिमा गौरव होते. ही मंडळी तुझी आहे, या मंडळीचा मस्तक प्रभू येशू तू आहेस. तुला धन्यवाद. येशू मसीहच्या नावामध्ये प्रार्थना मागतो, ऐक आणि मान्य कर. आमेन आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे काय आहे? आपण तीन गोष्टी शिकणार आहोत. काय तीन गोष्टी? एक आहे दर्शन, तीन गोष्टी. हे काय आहे? हे डोळा, बरोबर ना? डोळा. दर्शन कशाने बघतो आपण? डोळ्याने. हालेलुया. आणि हे काय आहे? हृदय. हे काय आहे? योजना. हे हृदय नाही, जो बाण दाखवलाय म्हणजे जाणं, योजना. हालेलुया. दर्शन, हृदय आणि योजना. ठीक आहे. आपण गेल्या शुक्रवारी काय शिकलो? दर्शन आणि हृदय. प्रेज द लॉर्ड. दर्शन जुन्या काळामध्ये आपण पाहतो दर्शन देवाने पाहिलं आणि ते बनवलं. हालेलुया. दर्शन आणि योजना आपण पाहिलं की हृदय. हृदय आपण काय पाहिलं? देवाला दुःख झालं ना, देवाचं हृदय तुटलं आणि म्हणून देवाने काय केलं? त्याचा एकुलता एक मुलगा पाठवला आणि आम्हाला त्याच्याद्वारे आमचं तारण झालं. प्रेज द लॉर्ड. तर आपण हे पाहणार आहे, त्याचा मूळ उद्देश आहे. हे काय? शेत. ते किती शेत आहे? 4 ना. तर हे शेत रिकामं आहे, हे रिकामं शेत आहे आणि हे रिकामं शेत आहे. याच्यामध्ये आपल्याला पाठवलं देवाचं जे दर्शन आहे. आज जर आमच्यामध्ये दर्शन नसलं, आम्हाला दर्शन नसलं तर आम्ही सेवा करू शकत नाही, करणारच नाही. काहीतरी उद्देश पाहिजे आमचा, आम्हाला काहीतरी इच्छा पाहिजे. एक उदाहरण सांगितलं, घराचं. घर बांधायचं आहे. मी जर पाहिलंच नाही दर्शन तर मी घर बांधू शकणार नाही. मेस्त्री आले ते मेस्त्री मला विचारतील. काय विचारतील? कसं बांधायचं आहे, किती बाय कितीचं, रूम कुठे ठेवायचं आहे, हॉल कुठे ठेवायचं आहे, किचन कुठे ठेवायचं आहे, बरोबर? तर ते पहिला मी दर्शन पाहणार आणि नंतर मी मेस्त्र्यांना सांगणार ते काय करणार, काम करणार. देवाचं दर्शन तसंच आहे. देवाने दर्शन पाहिलंय आणि देवाच्या दर्शनामध्ये देवाने आम्हाला बनवलं ताकी आम्ही जाऊन या दर्शनामध्ये काम करावं, सेवा करावी. हालेलुया. तर दर्शन मध्ये काय आपण पाहिलं, काय शिकलो? आठवतं? क्रिया. एक जण उठून या इथे बात्राबाहेर आले असणार. दर्शन आपण पाहिलं. वचन कोणतं शिकलो? देवाचं दर्शन काय? प्रकटीकरण अध्याय 7 आणि वचन 9 आणि 10. ही 2 वचन असतात. काय दर्शन आहे? या गोष्टी जर मी पाहिले तेव्हा पहा. ऐका. प्रत्येक राष्ट्र योहान परमेश्वराचं जे दर्शन आहे ते योहानाला दाखवलेलं आहे. योहान काय पाहतोय? तेव्हा पहा, प्रत्येक राष्ट्र वंश व लोक भाषा यांच्यातील मोठा
मोठा समुदाय यांच्यातील मोठा समुदाय जो कोणाच्याने मोजवला नाही, कोणाच्याने मोजवला नाही तो राजासनापुढे आणि तो त्या राजासनापुढे व कोपऱ्याच्या व पुढे कोपऱ्याच्या पुढे आणि येशू ख्रिस्ताच्या समोर आहे. उभा होता. तो उभा होता ते शुभ्र जगेले आणि ते शुभ्र झगेले आलेले होते. आणि त्याच्या हातात त्यांच्या हातामध्ये काय होतं? तारखेच्या झावळ्या. खारक्याच्या जावळ्या. याने कशाच्या जावळ्या? खारक्याच्या जावळ्या होत्या, कत्रीच्या जावळ्या. ठीक आहे. त्या जावळ्या होत्या असलेले असे होते हा. आणि ते मोठ्याने ओरडून म्हणत ओरडत होते की जो राजासनावर जो बसलेला आहे, राजासनावर बसलेला आहे तो आमच्या देवाला आणि कोपऱ्याला कारणाबद्दल स्तुती असो. आमेन. हालेलुया. तर हे देवाचं काय आहे? दर्शन. सर्व लोक, सर्व जाती, सर्व भाषा, सर्व ठिकाणी देवाची स्तुती आणि देवाचा महिमा झाला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. तर दर्शन आपण शिकलेलं आहे. थोडस उभे राहून आले बघू बरं. परमेश्वराचं दर्शन, परमेश्वराचं दर्शन सूर्य उगवेपासून सूर्य मावळेपर्यंत सर्व जाती सगळ्या ठिकाणी येशूची स्तुती हो. सूर्य उगवेपासून मावळेपर्यंत सगळीकडे जा, देवाची स्तुती करा. स्तुती झाली पाहिजे. हालेलुया. हृदयविषयी आपण शिकलो. हृदयविषयी काय शिकलो? असं काय ते बरोबर ना? कोणाचा नाश नाही हो, कोणाचा नाश नाही हो, कोणाचा नाश नाही हो. हात नाही मिळत. याच्यामध्ये एक मोठा सुसमाचार आहे. बरोबर ना? म्हणून देवाला हालेलुया. परमेश्वराचं हृदय, परमेश्वराचं हृदय कोणाचा नाश नाही हो, कोणाचा नाश नाही हो. तर जाऊन सुसमाचार देणं. हालेलुया. याच्यात मी थोडंसं अजून हृदय एवढं तुटलेलं आहे, एवढं तुटलेलं आहे की त्याने एकुलता एक पुत्र पाठवला आणि सर्व लोकांसाठी त्याने काय केलं? जीवन दिलं, ताकी लोकांचा एकाचाही नाश झाला नाही पाहिजे आणि सगळ्यांना एक नवीन जीवन मिळालं पाहिजे. हालेलुया. लास्टला आपण काय करणार आहे? सर्व शॉर्टकट मध्ये शिकणार आहे. हालेलुया. ठीक आहे. आता योजना, याच्यामध्ये चौथी गोष्ट आहे, ती आहे ही योजना आणि हा एक पद्धत. ठीक आहे. ही काय आहे? पद्धत. ठीक आहे. यास पोहोचला आणि कन्येला आपल्या नातलगांस व इष्टमित्रांस एकत्र बोलावून त्यांची वाट पाहत होता. आणि तेव्हा असे झाले की पेत्र आत जात असता कन्येने त्याला भेटून त्याच्या पाया पडून त्याला नमस्कार केला. पण पेत्र त्याला उठून म्हणाला, उठ, उभा राहा, मी हे मनुष्यच आहे. मग तो त्याच्या बरोबर संभाषण करीत आत गेला. तेव्हा पुष्कळ लोक एकत्र जमलेले त्याला आढळले आणि तो त्यांना म्हणाला, यहुदी माणसाने अन्य लोकांतल्या लोकांशी संबंध ठेवणे किंवा त्याच्याकडे जाणे हे त्याला नियमाविरुद्ध आहे असे तुम्ही म्हणता. स्वतः जाणता तरी कोणाही माणसाला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये, तर असे देवाने मला दाखवले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
देवाचे शिष्य जेव्हा अंतिकियातून ना अंतिकियामधून यहुदियातून अंतिकियामध्ये आले ना, तेव्हा देवाची ख्रिस्ताची जी मंडळी आहे त्याची स्थापना त्या ठिकाणी केली जाते. कशी केली जाते? 24 वचन आपण पाहिलं, 24 पासून वाचलं ना. कारण तो चांगला माणूस होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता, तेव्हा मोठा समुदाय प्रभूला मिळाला. नंतर तो सोलाचा शोध करायला तार्सास गेला आणि तो त्याला तेथे मिळाल्यावर त्याने त्याला अंतिकियास आणले. मग असे झाले की त्यांनी तेथे वर्षभर मंडळीमध्ये मिळून मिसळून पुष्कळ लोकांना शिकवले आणि शिष्या ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंतिकियात मिळाले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक मोठी गोष्ट आहे की या ठिकाणी देवाचे शिष्य ना, एक जो शिष्य आहे त्याला जेव्हा आणायला जातायत, शोधतायत, प्रेज द लॉर्ड, आणि जेव्हा तो येतो तेव्हा काय होतं माहिती का? त्या ठिकाणी तो राहतो आणि राहिल्यानंतर देवाची एक मंडळीची स्थापना करतो. आणि तेव्हा अंतिकियामध्ये पहिलं जे नाव भेटलं ख्रिस्ती. आपल्या लोकांना, देवाच्या लोकांना काय नाव भेटलंय? ख्रिस्ती. हालेलुया. ख्रिस्ती याने कोण? विश्वासू, ख्रिश्चन नाही. हालेलुया. त्याला ख्रिश्चन सांगताय, आपण ख्रिस्ती आहे म्हणजे विश्वास ठेवलेले लोक. प्रेज द लॉर्ड. या वचनामध्ये आम्हाला समजतं की मंडळीमध्ये, ज्या मंडळीमध्ये राहिलेले आहेत जे शिष्य, ते आपण कोण आहेत? सर्व गेल्या शुक्रवारी आपण पाहिलं, आपण कोण आहेत? सगळे शिष्य आहेत. मी शिकवतो म्हणून मी एकटाच शिष्य नाही, सगळेच शिष्य आहेत. हालेलुया. तर आपण जोपर्यंत बाहेर जाणार नाही तोपर्यंत देवाची लोक देवाकडे येणार नाही. आमचा उद्देश काय आहे? देवाचा उद्देश काय आहे? तो देवाचा उद्देश घेऊन जर आम्ही राहिलो आणि देवाची सेवा केली तर याला माहिती तो उद्देश पूर्ण होतो. हालेलुया. येशू स्वर्ग सोडून या पृथ्वीवर कशासाठी आला? का आला? त्याचा उद्देश काय आहे? हालेलुया. काय उद्देश आहे त्याचा? कशाला आला? येण्याचं कारण काय? आम्ही कधी चौकशी करतो नाही, करायला पाहिजे. हालेलुया. जेव्हा आदामाकडे आपण पाहतो तर आदामाला बनवलं, तो सुंदर होता, तो चांगला होता आणि व्यवस्थित चाललेलं होतं, आत्मिक होता तो. हालेलुया. आत्म्याने. परंतु जेव्हा पाप केलं आणि पापामुळे काय झालं? मृत्यू आला आणि मृत्यूमुळे त्यांची जी जागा, जे सुख चांगली जागा होती, ती जागा बदलली. कुठे बदलली? वाईटामध्ये बदलली. हालेलुया. स्वर्गाची जागा कुठे गेली? नरक झाली. कारण वाईट जो आहे, जो पापमय जीवन जगतो, या पाप करतो, तर पापाचा जे सजा आहे ती आहे मृत्यू. हालेलुया. आणि स्वर्गामध्ये पाप चालत नाही. म्हणून येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला अशासाठी की त्याने आम्हाला शुद्ध, पवित्र करावं, ताकी देवाची ओळख द्यावी आणि देवाच्या जवळ आम्ही पुन्हा जावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून जे दर्शन आहे आज, देवाचं दर्शन काय की सर्व पापी लोकांनी मन फिरवायला पाहिजे. म्हणजे पापमय जीवन सोडून ते चांगलं जीवन जगायला पाहिजे, ताकी जेव्हा पण येशू येईल तेव्हा आपण त्याच्या बरोबर जाऊ. जर येशू आला नाही आणि येशू येण्या अगोदर आपण जर मेलो तर आपण येशू जवळ जाऊ. हालेलुया. हे देवाचं दर्शन, आणि ते दर्शन आज आमच्या समोर पण पाहिजे. हालेलुया. काय वाचलं प्रकटीकरण मध्ये की देवाने त्याला दाखवलं, योहानाला,
सर्व जाती, सर्व राष्ट्रे, सर्व लोक, भाषाचे लोक सगळे देवाच्या समोर होते. यानंतर येतील कधी? जेव्हा आज आम्ही आमच्या गावामध्ये ना, आमच्या परिसरामध्ये जाऊन लोकांना सांगणार नाही, तर ते होणार नाही. एक आपण पाहिलं गेल्या शुक्रवारी, ते कोण कोणाला सांगायचं, कोण कोणाला सांगायचं? 4 जणांना सांगितलं. कोण कोण 4 जण? एक परिवार. 4 जण कोण कोण? परिवार. दुसरी कोणती लोक? नातेवाईक. तिसरी लोक सांगा. 3 नंबरला कोण? सहकर्मी. म्हणजे आपल्या याच्यामध्ये मराठीमध्ये मदतगार, जे मदत करणारे आहेत ते. आणि नंबर 4 मित्र. ठीक आहे. आता तुम्हाला वाटत असेल की फार कठीण आहे आपल्या लोकांना सांगायला ना. आपण 5 लोकांना सांगितलं. किती? 5 लोकांना ना. परिवारामध्ये 5 लोकांना सांगायचं आहे, नातेवाईकांना 5 सांगायचं आहे. मदतगार लोक कोण आहेत? मदतगार जे आपले दुकानवाले लोक किंवा जे पण आपले ज्या दुकानावर जातो म्हणजे बाहेरचे जे ओळखीची लोक ते आहे. आणि मित्र लोक 5. हे 5 20 जणांनी जर सांगितलं तर 20 जणांना किती लोक येतील देवाकडे? सगळेच येतील का? नाही, पण 20 मधून 2 ते येतील. देव आनंद होत करील का नाही? ठीक आहे. तर मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल मध्ये पण सांगितलं होतं ना. कोण कोणी सांगितलं बरं सांगा. आता समजा समाचार 6 दिवसामध्ये तुम्ही किती लोकांना सांगितलं? 6 दिवसात. याच प्रेम नाही ना ईश्वर. एवढा प्रेम करतो आपण काय? 6 दिवसामध्ये किती लोकांना सांगितलं? तर 6 दिवसात 6 लोकांना सांगायला पाहिजे की नको? 6 दिवसामध्ये किती वेळा जेवलो आपण? किती वेळा जेवतो 6 दिवसामध्ये? नाही का? नाही. दशमांश सगळे देता का? दशमांश ना. प्रत्येकाचा दशमांश पण आम्हाला देवाला द्यायचा आहे. देवाने सांगितलं माझा मला पाहिजे. तर 24 तास दिवसाचे आहेत. किती तास? 24 तास आहेत. 24 तासाचा दशमांश देतो का? 24 तासातून किती यायला पाहिजे दशमांश? 2 तास 40 मिनिटं. किती? हॅलो. प्रत्येक दिवसातून 2 तास 40 मिनिटं आम्ही देवाची सेवा करायला पाहिजे. हा नियम आहे. संदीप भाई, काम करतो का नाही आम्ही? वर टाइम करतो का नाही? तर देव सांगतो वर टाइम नको करू ना. फक्त आता 40 मिनिटं पण नको देऊ, 2 तास तर द्या.
नियमाप्रमाणे पण नियम पण तोडून टाका. पण तरी पण केलं का? आता मला समजला कोण किती कसा काय व्हायचा. आपला गाव कसा आपण जिंकणार आहे ते दर्शन आहे. हालेलुया. बघा देव प्रत्येकाकडून हिशोब घेणार आहे. प्रत्येकाकडून हिशोब घेणार आहे ते. हालेलुया. तुम्हाला निवडलंय परिवारातून एक का निवडलेला आहे माहिती आहे? ताकी त्याने जाऊन दुसऱ्या लोकांना सांगावं. प्रेज द लॉर्ड. हे देवाचं दर्शन आहे. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. आता हे इथे जर आपण पाहतोय हे काय आहे माहिती आहे का? हे खाली शेत आहे. आता खाली शेत म्हणजे काय? खाली शेत आहे. हे खाली शेत कोणतं आहे तुम्हाला सांगितलं. कोणतं खाली शेत? हा बोला. खाली शेत कुठे आहे? आता सुसमाचार सांगायला तर जायचं आहे ना. अरे जायचं का नाही? तर कुठे जाणार? अशी जागा कुठे आहे की सुसमाचार पोहोचलाच नाही? बरं सांगा. अशी कोणती जागा आहे की सुसमाचार त्या ठिकाणी पोहोचलाच नाही? बोला. जे विरोधी लोक अजून की त्या ठिकाणी सुसमाचार पोहोचला नाही. अशी कोणती जागा आहे? कोणतं शेत आहे? पहिले 4 शेत दिले ना. हे 4 तर हे शेत आहे ते रिकाम आहे. हे रिकाम शेत आहे. तर या शेतामध्ये बीज पडलं नाही. इथे बी टाकलंय आणि इथे उगवलंय आणि इकडे मुळ्या बांधल्या जोड्या झालं. ठीक आहे. आणि इथे नेऊन ठेवलं की ठेवायची कधी आपल्या हालेलुया. ऐका त्या भावाने बरोबर सांगितलं. ज्या लोकांपर्यंत सुसमाचार पोहोचला नाही, जे लोक येशूवर विश्वास करत नाही ते रिकाम शेत आहे. त्यांना ऍक्च्युली येशूविषयी काय माहितच नाही. विरोध करतायत. हालेलुया. सगळेच विरोधी नाही. विरोध काही करत नाही. पण त्यांना येशूविषयी माहित आहे का? त्यांना फक्त काय माहित आहे माहिती आहे? येशूचं नाव माहित आहे. सुसमाचार माहित नाही. सुसमाचार म्हणजे काय? सुसमाचार म्हणजे काय? हालेलुया. सुसमाचार हे खाली शेत आहे. ज्या लोकांना येशूविषयी माहिती नाही त्या लोकांना आपल्याला ते खाली शेत आहे. हालेलुया. तर त्या ठिकाणी आम्हाला काय करायचं आहे? जाऊन त्या लोकांना सांगायचं आहे. त्या लोकांमध्ये बीज टाकायचं आहे. बीज टाकल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय होईल? ते वचन. बी काय आहे? वचन. देवाचं वचन काय आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जोपर्यंत त्या लोकांना आपण येशूविषयी सांगत नाही तोपर्यंत ते लोक सत्याला जाणणार नाही. तोपर्यंत ते लोक येशूवर विश्वास करणार नाही. त्यांना एकच माहिती आहे येशू कीर्तनाचा देव आहे. येशू म्हणजे कोण? कीर्तनाचा देव. जे झालं कीर्तन. पण सुसमाचार काय आहे तो माहित? प्रेज द लॉर्ड. म्हणून हे काय आहे? खाली शेत. हालेलुया. की आपण गेलोय. इथे गेल्यानंतर
जाणं हे काय आहे जाणं देवाने पाठवलंय देवाने काय केलंय पाठवलं जा हालेलुया आपण वाचलं ना प्रेसिडांचे कृत्य लूक सुवर्तमान 4:38 मग तो सभास्थानातून उठून शिमोनाच्या घरात गेला हा आणि शिमोनाच्या सासूला तर भारी ताप लागला होता आणि तिच्यासाठी त्यांनी त्याच्याजवळ विनंती केली मग त्याने तिच्यावर 44 ओढून तापाला धमकावले आणि तो ताप तिच्यातून निघाला मग नागलेच ती उठून त्यांची सेवा करू लागले मग सूर्य मावळताना ज्या कुणाची माणसे नाना प्रकारच्या रोगाने गुणायक होती त्या सर्वांनी त्यांना त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांच्यासाठी प्रत्येकावर आपले हात ठेवून त्यांना बरे केले तेव्हा भूते देखील तू देवाचा पुत्र आहे असे मोठ्याने उठून बोलत असता पुष्कळांमधून निघाले आणि तो त्यांना धमकावून बोलू देत नसे कारण तो ख्रिस्त आहे हे त्यांना ठाऊक होते मग दिवस उगवल्यावर तो निघून रानाच्या जागेत गेला तेव्हा समुदाय त्याचा शोध करीत करीत त्याच्याजवळ आले मग आपणापासून त्याने जाऊ नये म्हणून ते त्याला अडवित होते परंतु तू त्यांना म्हणाला मला दुसऱ्या नगराचे देवाच्या राजाने शुभवर्तमान सांगितले पाहिजे कारण यासाठीच मला पाठवले आहे आमेन हालेलुया 5 आणि 17 वाच 5 आणि 17 तेव्हा त्या दिवसात एकदा असे झाले की तो शिकवित होता आणि जे फरुशी व शास्त्री गालिलातील व यहूद्यातील प्रत्येक गावाहून व यरूशलेमेहून आलेले होते ते बसले होते आणि लोकांचे रोग बरे करायला प्रभूचे सामर्थ्य त्याच्या ठाई होते हालेलुया प्रेज द लॉर्ड काय होतं ह्या ठिकाणी आपण काय पाहिलं 2 वचनामध्ये बरेच आहेत अजून काय पाहतो की येशूची काम करण्याची पद्धत कशी होती हालेलुया येशू एका ठिकाणी बसलेला नव्हता तर येशू एका ठिकाणी काम करत नव्हता तो काय केला पेत्राच्या सासूकडे गेला तिला बरं केलं आणि बरं केल्यानंतर बरीच लोक आले त्या ठिकाणी हालेलुया बरं केल्यानंतर आता ती सासू बरी झाली ताप आला होता तो हात ठेवून प्रार्थना केल्याबरोबर ती बरी झाली लोकांनी पाहिल्यानंतर आजूबाजूची सर्व आजारी लोक होती ती येशूकडे घेऊन आली सर्व लोक आले आणि नंतर त्याने सगळ्यांना काय केलंय बरं केलं हालेलुया पुन्हा येशू सांगतो की मला इथे थांबून जमणार नाही मला दुसऱ्या गावात पण जायचं आहे सुसमाचार सांगायला आज या वचनाद्वारे प्रियांनो देवाने तुम्हाला आणि मला इथं आणलेलं आहे ना इथं निवडून आणि बोलावलेलं आहे तर आम्हाला अशासाठी बोलावलेलं आहे का की आम्ही जाऊन काय करावं दुसऱ्या लोकांना सांगावं देवाची इच्छा काय आहे की तुम्हाला जे सामर्थ्य दिलेलं आहे त्याचा तुम्ही उपयोग करा त्याचा तुम्ही वापर करा इथेच बसून काय फायदा आहे का सामर्थ्याचा काय फायदा आहे इथेच बसून जर त्या बाटलीमध्ये प्रत्येक रविवारी शुक्रवारी पाणी ओतायचं प्रत्येक शुक्रवारी ओतून भरली आता भरल्यानंतर तरी पाणी ओतणार तर राहील का काय फायदा मग ओतून सगळं बाहेर जाईल तर ते खाली करायला बाहेर न्यायलाच लागेल ती बाटली हालेलुया सर देवाच्या दृष्टीने आम्ही कोण आहे देवाचे सेवक आहे तर देवाच्या सेवकाला काय करतो परमेश्वर या ठिकाणी तयार करतो आणि देवाची इच्छा आहे की बाहेर जाऊन तुम्ही जे शिकवलंय ना ते बाहेर जाऊन लोकांना द्या लोकांना शिकवा बाकी येणं नाही येणं तो प्रश्न त्यांचा आहे आमचं काम काय आहे फक्त बीज पेरणं बीज टाकणं उगवणं जे काम आहे हे देवाचं काम आहे इकडे आणणं आमचं काम नाही ते देवाचं काम आहे 10 लोकांना तुम्ही समजा मी तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलं होतं की 20 लोकांना तुम्ही सांगितलं ना येशूविषयी सगळं टोटली सांगण्याची गरज नाही पण
जेवढं तुम्हाला सांगता येईल येशूची सुवार्ता, या येशूचं नाव, साक्ष, तर तेवढं जर तुम्ही 20 लोकांना सांगितलं तर एक माणूस त्याच्यावर विश्वास ठेवेल. किती? 20 लोकांवर किती? एक माणूस विश्वास ठेवणार. तर 19 पेक्षा एक माणूस देवाच्या नजरेत जर एक माणसाने मन फिरवलं ना, पाप क्षमा मागितली, तर तो फार मोठा आनंद होतो. हालेलुया. आणि त्या 20 लोकांसाठी आपण काय करणार आहे? रोज प्रार्थना करणार. प्रभू या लोकांचं उदाहरण होतं, या लोकांना घेऊन ये. हालेलुया. ही देवाची योजना आहे. आणि जर आम्हाला माहित पडतं, आम्हाला क्रिया करायला सांगितली ना, एक वचन आहे रोम मध्ये, काय सांगितलं? विश्वास क्रियावाची व्याध आहे. जर तुमचा विश्वास आहे आणि तुम्ही काम करतच नाही, तर मग काय फायदा आहे? का फायदा? मग विश्वासी आम्ही कशावरून सांगतो का मी विश्वासी आहे, मी विश्वासी आहे, पण मी त्या विश्वासावर काम करत नाही, तर फायदा काय नाही. हालेलुया. तर या ठिकाणी काय आहे? जाणं हे खाली शेतावर. आम्हाला शुक्रवारी सांगितलं होतं की जे येशूवर विश्वास करतायत दुसऱ्या मंडळीची लोक, त्यांच्याकडे अजिबात जायचं नाही. जी लोक नवीन आहेत त्या नवीन लोकांना जाऊन सांगा, त्यांना सुसमाचारची गरज आहे. ते प्रार्थनेला जातात, त्यांना गरज नाही. त्यांना माहित आहे येशू कोण आहे. पण ज्यांनी विश्वासच केलेले नाही त्यांना माहित नाही येशू कोण आहे. हालेलुया. म्हणून आम्हाला कुणाकडे जायचं आहे? जिथे बीज मिळतच नाही, जिथे पूर्ण गवत गवत आहे, रिकाम शेत आहे, तिथे जायचं आणि त्यांच्यामध्ये देवाचं बीज टाकायचं. हालेलुया. हालेलुया. तर हे सर्कल आहे ना, हे सर्कल त्यालाच दर्शवलेलं आहे. या सर्कल मध्ये खाली आहे, इथे आम्हाला जायला सांगितलं आहे. मत्तईचा 28 अध्याय आणि 28 ते 20 वाचा. आम्हाला जायचं आहे. आणि येशू जवळ येऊन त्याच्याशी बोलला. तो म्हणाला, आकाशात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांना शिष्य करा, बापाच्या व पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावात त्यांना बप्तिस्मा द्या. ज्या काही गोष्टी मी तुम्हाला आज्ञा केल्या त्या सर्व पाळायला त्यांना शिकवा. आणि पहा, काळाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. तिसरी गोष्ट आपली राहिली ना, योजना. बरोबर ना? काय? दर्शन पाहिलं, हृदय आणि योजना. योजना म्हणजे देवाची योजना काय आहे? जा, ज्या ठिकाणी खाली शेत आहे तिकडे आम्हाला पाठवलंय, तिकडे जा आणि काय करा? वाचला आपण ना, देवाचा सुसमाचार सांगा, देवाविषयी बोला, मार्गदर्शन करा. हालेलुया. शिष्य तयार करा आणि त्यांना ही आज्ञा द्या. आणि ते आज्ञा जशी तुम्हाला आज्ञा दिलेली आहे तशी तुम्ही काय करा? त्यांना आज्ञा पाळायला शिकवा. क्रियामध्ये आम्ही करतो का? करतो नाही करत? हिशोब घेईल परमेश्वर. एक उदाहरण सांगितलं होतं. कोणतं उदाहरण आठवतं? कंपनीमध्ये सोनाली कंपनीमध्ये गेल्यानंतर काम केल्यानंतर ठेवी कसे काय ठेवणार? फुकाटचा प्रश्न राहायचा ना, फुकट पगार घ्यायचा. चालेल का? चालेल? नाही चालणार ना, तरी इथे पण चालणार नाही. आम्हाला जे जीवन दिले देवाने अनंत कालचं, ते देवाची इच्छा आहे की तुम्ही जा आणि त्यांना हे सांगा. तर आम्हाला या ठिकाणी जायचं आहे आणि जाऊन सांगायचं काय? हा फार महत्वाचा विषय आहे ना. जाऊन सांगायचं काय? आता आम्हाला काय सांगायचं आहे की मनुष्य जो सुरुवातीला देवाने बनवला, देवाचा सुसमाचार आहे. कसा सुसमाचार आहे? सुरुवातीला आपण पाहतो सुसमाचार. तुम्हाला एक शॉर्टकट सांगितलं.
देवाने माझ्यावर दया केली. माझ्या पापासाठी येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून आला, त्याला मारलं, त्याला लावलं आणि तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला आणि 40 दिवस राहून 500 लोकांच्या समोर कुठे गेला? स्वर्गामध्ये. आपण याच्यामध्ये पाहतो प्रेषितांच्या कृत्यामध्ये आणि हालेलुया. तर हा एक असा सुसमाचार आहे की आम्ही लोकांना एक सोप्या पद्धतीने कसा सुसमाचार सांगू शकतो. आता सुसमाचार लोक सांगायला जातात तर काय बरेचसे लोक ते शिकलेले नाहीत, काही शिकलेले पण आहेत, ते सुसमाचार सांगायला जातात तर काय सुसमाचार सांगतात? काय सुसमाचार सांगायला जातात? घरात बसल्यानंतर काय फोटो आहे येशूला बाजूला ठेवून ते फोटोच्या विषयी काढतात आणि त्याविषयी सांगतात. मग तिथे काय होतं? तिथे विरोध काय होतो? त्या कामासाठी आम्ही गेले नाही. आम्ही कशासाठी गेलेलो आहे? येशूचं नाव सांगायचं, येशूची साक्ष सांगायसाठी. ते नंतरची गोष्ट आहे, ते येशू त्यांना सांगतात. हालेलुया. आम्हाला कोणती सुसमाचार सांगायचे आहे? चांगली बातमी की येशूने माझ्यासाठी काय केलं. मी पहिला कसा होतो आणि आता कसा आहे. येशूने माझ्यासाठी काय केलं ते मला सांगायचं आहे लोकांना. बाकी दुनियादारी सोडून द्यायची आहे. तुम्हाला जर लोकांना जिंकायचं आहे, लोकांना येशूकडे आणायचं आहे, तर येशू विषयीच तुम्हाला सांगायला लागेल. समजलं? येशू माझ्यासाठी काय केलं. मी आज व्यवस्थित आहे. कशामुळे व्यवस्थित आहे? कशाला व्यवस्थित आहे? माझ्या जीवनात, माझ्या घरात, माझ्या सर्व क्षेत्रामध्ये शांती कशामुळे आहे? येशू ख्रिस्तामुळे आहे. येशूने विश्वास ठेवला नसता तर आज मी माझ्या घरात शांती नसते, माझं जीवन अशामध्ये असतं. पण येशू विश्वास ठेवला, वचन वाचायला आणि तशा प्रकारे मी चालायला लागलो, क्रिया करायला लागलो. म्हणून आज देवाने मला शांती दिली, आशीर्वाद दिले. मी आशीर्वाद दिला. आशीर्वाद 2 प्रकारचे असतात. किती? कोणकोणचं? 2 प्रकारचा आशीर्वाद आहे. एक आशीर्वाद जो आहे तो देव आशीर्वाद देतो, पण देवाचा हात नसल्यामुळे काय होतो? देवाचा हात नसल्यामुळं तो आशीर्वाद सैतान घेऊन टाकतो. दुसरा जो आशीर्वाद आहे तो आशीर्वादावर देवाचा हात असतो, तो त्याला सैतान हात नाही लावू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हां, तर आम्हाला काय करायचं? जायचं आहे या खाली क्षेत्रामध्ये, जायचं आहे. हालेलुया. 1, 2 आणि 3 इथे जे आहे हे स्वर्गला दर्शवले गेले. हालेलुया. इथे पाठवलं, इथे पाप केले. हालेलुया. पाप केलेला आहे आणि पापामुळे 3 प्रकारची मृत्यू आली. किती मृत्यू आली? एक मृत्यू आणि दुसरं आहे, नाही पहिलं आहे पाप, मृत्यू आणि दुसरं आहे हालेलुया. इकडे जाऊन आपण काय सांगू शकतो? लोकांना इथे जाऊन काय सांगणार? का देव मनुष्यावर प्रेम करत होता. देवाचं आणि माणसाचं चांगला संबंध होता, चांगलं नातं होतं. पण माणसाने पाप केलं. आदामाने काय केलं? आदाम आणि हव्वाने पाप केलं. पाप केल्यामुळं काय झालंय? पाप आलं, त्या जगामध्ये पाप शिरलं. बघा, देवाची आज्ञा मोडली ना, देवाची आज्ञा मोडल्यामुळं जगामध्ये काय शिरलंय? पाप. दुसरं काय शिरलंय? मृत्यू. आणि तो मृत्यू झाल्यानंतर तो माणूस कुठे जाणार? हालेलुया. आता आपण बऱ्याचशा लोकांना विचारतो
तर सगळे लोक काय सांगतात? स्वर्गात. सगळे लोक काय सांगतात? पण बायबल मध्ये नरक पण तर लिहिलंय. नरक आहे, रडणे आणि दात खाण्याची जी जागा आहे ती आहे. मग त्याच्यामध्ये आजपर्यंत कोणी गेला असा माणूस सांगतो का? कारण त्यांना नॉलेजच नाही, ज्ञानच नाही मिळत. सैतानाचा एकच उद्देश आहे की सर्व लोकांना पापात पाडायचं आणि नरकामध्ये घेऊन जायचं. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्त आहे ना, इथे पाप शिरलं जगामध्ये. पाप शिरल्यामुळं पाप आलं, चुकी केल्यामुळं पाप आलं, पापामुळं मृत्यू आला आणि मृत्यूमुळे नरक मिळालं. आता याच्यातून वाचवण्यासाठी काय झालंय? सुसमाचार सांगायला जाणार, बरोबर? काय सुसमाचार सांगणार? की देव माणसावर प्रेम करत होता, त्यांचं संबंध चांगलं होतं आदम हव्वेचं. परंतु आज्ञा मोडल्याबद्दल, आज्ञा मोडली तेव्हा माणसामध्ये काय झालं? जगामध्ये पाप आला, पापामध्ये मृत्यू आला, मृत्यूमध्ये नरक. हालेलुया. आता नरक मिळाला त्याच्यामुळं या ठिकाणी काय झालंय की येशू ख्रिस्त इथे आले. येशू ख्रिस्त आला आणि येशू ख्रिस्त आल्यानंतर माणसाने जेव्हा क्षमा मागितली, काय मागितली? पश्चाताप करतो. पश्चाताप करतो तेव्हा काय होतं? माणसाच्या पापाची क्षमा होते. काय होते? क्षमा होते. आणि क्षमा झाल्यानंतर या ठिकाणी क्षमा झाल्यानंतर तो येशू बरोबर स्वर्गामध्ये हालेलुया. येशू बरोबर झाला. बघा, येशू या ठिकाणी आला आणि हे माणसाला घेऊन गेला. कोणाच्या द्वारा? इथे या आप वरती गेला म्हणजे स्वर्गामध्ये. हालेलुया. जोपर्यंत आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास करत नाही तोपर्यंत आम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. हालेलुया. हा एक सोप्या भाषेमध्ये सुसमाचार आहे. आता वेळ झाल्यामुळे ते आपण थांबवणार आहे आणि याची ती परिभाषा आहे, एकदम शॉर्टकट मध्ये सुसमाचार आहे, साधे भाषेमध्ये. तो आपण पुढच्या शुक्रवारी शिकणार. अजून कमीत कमी 3 शुक्रवार जातील या शिक्षणाला, तेव्हा हे प्लॅन आपल्याला सर्व समजेल. हालेलुया. हे सेट आहे. आता आपण इथेच आहे. कुठे आहे? तर जोपर्यंत हा सुसमाचार आपण लोकांना देत नाही तोपर्यंत त्यांना समजणार. हालेलुया. ऍक्च्युअली सुसमाचार सांगण्याची पद्धत जी आहे ना ती आपण वापरत नाही, बायबलची पद्धत. हालेलुया. आपण दुसरीच पद्धत वापरत सुटतो आणि ते काय होतं माहिती का? ते लोकांना दुखावतो. बायबल सांगतो तुम्हाला दुखावू शकत नाही. हालेलुया. प्रेमाने ना, प्रेमाने वाईटाला कशाने जिंकायचं आहे? बऱ्याने जिंकायचं. तर आपण कधी कधी जिंकायला जातात ना, तर कसे जिंकायला जातात? डायरेक्ट सांगत काय एका ठिकाणी मी गेलो, विजिटला गेल्यानंतर काय झालं माहिती आहे? त्या गावामध्ये आपली मंडळी आहे, आम्ही गेलो 5-6 जण. आले लोक तिथे विरोध करायला आले आणि विरोध करत असताना नंतर ते बऱ्याच शिव्या दिल्या, बऱ्याच शिव्या दिल्या आम्हाला. ठीक आहे. नंतर त्यांचं सगळं झालं आणि मी सांगितलं, भाऊ आता आम्ही चाललो, हा टाइम झाला. भाऊ आता आम्ही चाललो, टाइम झाला. हात मिळवला तर शिवा द्यायचा जातो, सगळं झाला खाली. हात नाही, मी हात मिळवला नाही, आम्ही सैतान आहे. मी बोललो, तुम्हाला सैतान कोण सांगता? अरे तुम्ही चांगले भाऊ आहेत आमचे. मी असाच बोललो, आमचे चांगले भाऊ आहेत. नाही आम्ही तुमचे भाऊ नाही, आम्ही सैतान आहेत. मला बोलला कोण? नाही तुमचीच माणसं बोलताय. तुमचीच माणसं बोलतायत आम्ही सैतान आहे. मला सांगा, देवाकडे येतील का?
तेव्हा मला समजलं अरे यार समाजाला सांगण्याची पद्धत वेगळी आहे. कधी कधी बोलत तर असतील आपली लोक ही सैतान आहे तसा. तर माणसाला सैतानाला सांगितलं तर ते येतील का? नाही येऊ शकणार. हालेलुया. येशूने कधी कोणाला सांगितलं तू सैतान आहे असा? नाही सांगितलं. त्या माणसामध्ये होता सैतान, त्याला सांगितलं. एका माणसाला लागला होता ना दुष्टांत दक्षिणराष्ट्राच्या नगरामध्ये किती लागलेले, त्याला सांगितलं कोण आहे? त्यांनी सांगितलं काय? मी सैन्य आहे. कोण आहे? सेना आहे. येशूने सांगितलं मी गाडी त्या डोंगरावर गेला. त्याहीच सांगा ना आम्हाला झालं किती होती ते डोंगरा? 2000. दुष्ट आत्मा किती होतं भूता? ते माणसामध्ये 6000. 2000 कसे? एक डोंगरात एकच भूत गेला तर भांडल का? तो मरल का? 3 गेले म्हणून भांडले असते. आता जुना करारमध्ये आपण नंतर तुम्हाला शिकवू. जुना करारमध्ये आपण पाहतो तर सेना कशाला सांगते? 2000 पब्लिकला सेना नाही सांगत होते. सेनामध्ये कमीत कमी 6000 लोक पाहिजेत. किती हजार? त्याला सेना सांगत होते. 2000 ला सेना नाही, ती सेना नाही. सेना म्हणजे कमीत कमी 6000 लोक पाहिजे. त्याच्यामध्ये 6000 असतील दुष्ट आपले. म्हणून त्याने सांगितलं सेना. हालेलुया. ठीक आहे. तर ही जे या ठिकाणी जाणं देवाबरोबर संबंध कसा आहे, कसा माणसाबरोबर माणसाला देवा चालला तो, त्याच्यानंतर पाप केल्यानंतर काय काय आलं? आजच्या लोकांमुळे पाप, मृत्यू आणि नरक. त्याच्यानंतर इथे क्षमा मागितली येशू ख्रिस्तामुळं. येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून आला, क्षमा मागितली आणि क्षमा मागितल्यानंतर त्या मनुष्याचं काय? नाही स्वतःमध्ये त्याचे पाप क्षमा झाले आणि पाप क्षमा झाल्यानंतर तो माणूस मेल्यानंतर स्वर्गावर होऊ शकतो. या येशू आल्यानंतर तुमच्या नामामध्ये होऊ शकतो. या मेल्यानंतर झोपी जाऊन, ख्रिस्तामध्ये झोपी जाऊन तो सुखरूपामध्ये असणार आहे. हालेलुया. तर ह्याचं आपण जी सुसमाचार पद्धत आहे पुढच्या शिकवणी व्यवस्थित सांगणार आहे. कारण आता मला वेळ झालाय, मला जायचं आहे अजून दुसऱ्या ठिकाणी. ठीक आहे.